नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये ज्या दोन बातम्यांचा आपण तपशिलात आढावा घेणार आहोत त्या अशा आहेत. हिजाब बंदी कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे आणि ही बंदी कायम ठेवल्यानंतर आणि या संदर्भात निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे. दुसरी बातमी आहे की राजकीय तापमान वाढलं, तसंच खऱ्या अर्थानं मुंबई, ठाणे, रायगड आणि विदर्भामध्ये तापमान वाढायला सुरुवात झाली. उन्हाळ्याची झळ ही सर्वांनाच या ठिकाणी बसते आणि मार्चच्या महिन्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी उन्हाळा हा लवकर आला आणि उन्हाचे चटके हे सामान्यांना जास्तच बसू लागले. या संदर्भात हवामान तज्ज्ञांच्या अंदाजासहित आणि अनेक प्रतिनिधींच्या ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला या कार्यक्रमात जेम विशेष मध्ये दाखवणार आहोत. सुरुवात करूया जेम विशेषला. हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. मात्र आता कर्नाटकच्या या निर्णयाला, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयानं मंगळवारी हिजाबच्या वादावर निर्णय दिला. हिजाब घालणं हा इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं आणि मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची याचिका फेटाळली. यानंतर मात्र राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यात आलेली बंदी ही न्यायालयानं कायम ठेवलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये हिजाबच्या संदर्भामध्ये सुनावणी सुरू होती. वेगवेगळे युक्तिवाद ऐकले गेले आणि नंतर निर्णय दिला गेला. हिजाब वापरणं हे मुस्लिम धर्मियांच्या आचरणात अनिवार्य नाही असं मत मांडत हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं फेटाळल्या. यासोबतच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिकाही उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. मंगळवारी या याचिकांवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं युक्तिवाद ऐकल्यावर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवण्यात आलं होतं. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरणं आवश्यक नाही, हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग असू शकत नाही असा निर्णय न्यायालयानं दिलाय. विद्यार्थी गणवेशाला आक्षेप घेऊ शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयाच्या पूर्णपीठानं हा निर्णय दिला. कर्नाटक सरकारनं 5 फेब्रुवारी 2022 रोजी सरकारी आदेश जारी केला होता. या आदेशात राज्य सरकारनं शाळा महाविद्यालयांमध्ये समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करणारे कपडे परिधान करण्यास बंदी घातली आहे. या आदेशाला मुस्लिम मुलींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. खंडपीठानं नेमकं कोणतं निरीक्षण नोंदवलं आणि कोणत्या गोष्टीला विरोध केला तेही आपण पाहणार आहोत ग्राफिकच्या माध्यमातून. शालेय पोशाख नियम हा वाजवी निर्बंध आहे, ज्यावर विद्यार्थिनी कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नाही. शाळेतील विद्यार्थी शाळेचा गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाही. सरकारला 5 फेब्रुवारी 2022 रोजीचा सरकारी आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं, माफ करा, कर्नाटक उच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आणि या संदर्भातला निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयामध्ये कर्नाटक सरकारच्या निकालाला आव्हान देण्यात आलेलं आहे। पाहूया या संदर्भातली आणखी एक बातमी की हा वाद नेमका कसा सुरू झाला। कर्नाटकमध्ये हिजाब संदर्भातला वाद हा उडुपी जिल्ह्यामध्ये उद्भवला आणि त्यानंतर तो देशभर पसरला। कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान करण्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला। कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोड बाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही असा कडक आदेश महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आला होता। या आदेशानंतरही काही मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभं करण्यात आलं होतं। त्यामुळे या मुलींनी गेट बाहेर निदर्शनं केली। त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवं उपरणं घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते। त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला। या मुद्द्यावरून सध्या देशात वादंग निर्माण झालाय। महाराष्ट्रातील या घटनेचे जोरदार पडसाद उमटले त्याचे हे दृश्य आहे। हे दृश्य आहे महाराष्ट्रातल्या मालेगाव या शहरामधले। हिजाबला जोरदार विरोध मालेगावमध्ये करण्यात आला। इतकंच नाही तर शुक्रवारी नमाजच्या दिवशी सर्व महिलांनी हिजाब परिधान करावे अशा प्रकारचा आदेशही मौलवींनी काढला होता। आताही वेगवेगळ्या राजकीय सामाजिक प्रतिक्रिया आपण हिजाबच्या या निर्णयाच्या संदर्भात पाहणार आहोत। पण महाराष्ट्रात खास करून मालेगाव, सोलापूर अशा ठिकाणी, औरंगाबाद सुद्धा हिजाबचे पडसाद जोरदार उमटले होते आणि यावर जोरदार राजकारण झालं। पण दरम्यानच्या काळात हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आणि या मुद्द्यावर वेगवेगळ्या लोकांचे युक्तिवाद ऐकले गेले। वेगवेगळ्या लोकांचे पक्ष हे न्यायालयानं ऐकले आणि त्यानंतर हिजाबच्या संदर्भातला निकाल पूर्ण खंडपीठानं राखून ठेवला होता। आधी एका न्यायमूर्तीकडे या प्रकरणाची सुनावणी झाली होती। त्यानंतर जेव्हा हे प्रकरण महाराष्ट्रात, देशभरात आणि कर्नाटकमध्ये चिघळलं, हा वाद वाढत गेला, त्यानंतर पूर्ण खंडपीठाकडे हे प्रकरण सुनावणीस आलं। या अगोदर सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला। मात्र सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत कर्नाटक उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत नाही किंवा आपला निर्णय देत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालू शकत नाही किंवा हस्तक्षेप करू शकत नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ कायदे तज्ञ कपिल सिब्बल यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। मात्र ही मागणी त्यांची पूर्ण होऊ शकली नाही। सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की एकदा कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिला की त्यानंतर आम्ही या संदर्भात सुनावणी घेऊ शकतो। आता कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं हिजाब प्रकरणावरती आपला निर्णय दिला आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। मुस्लिम विद्यार्थी संघटना कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियानं कर्नाटक न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शनं केली। तसंच घटनात्मक आणि खासगी हक्कांचं संरक्षण करण्यास सांगितलं। याचिकाकर्त्या विद्यार्थिनींचा न्यायालयाला संतप्त सवाल, तसा तो सवाल त्यांनी राज्य सरकारलाही विचारला। विद्यार्थिनींचं न्यायालयाच्या निर्णयानंतर काय म्हणणं आहे तेही पाहूया। आम्हाला कळत नाहीये की काय बोलावं। आता आम्ही मानसिक दृष्ट्या खच्ची झालेलो आहोत। आम्ही आमच्या देशापासून, आमच्या राज्यघटनेपासून खूप अपेक्षा ठेवल्या होत्या। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर तेही ही परिस्थिती पाहून रडले असते। आमच्या शिक्षणापेक्षा त्यांच्यासाठी आमचा गणवेश महत्वाचा आहे। महत्वाचा आहे का? सरकार आम्हाला अशिक्षित ठेवत आहे।
आमच्या धर्माचं आणि संस्कृतीचं पालन करणं ही आमची इच्छा आहे. आम्हाला हिजाब घालूनच वर्गात प्रवेश करायचा आहे आणि परीक्षा द्यायची. आम्हाला कळत नाहीये की काय बोलावं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी या कर्नाटकमध्ये दिलेल्या आहेत. हिजाब वादावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ऑल इंडिया मुजलिस ये इत्तेहादुल मुस्लिमान म्हणजेच AIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी असहमती व्यक्त केली आहे. ओवैसींचं म्हणणं काय तेही पाहूया. हिजाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी असहमत आहे. मला आशा आहे की याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागतील. या आदेशानं धर्म, संस्कृती, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती दिली आहे. तर संविधानाच्या प्रास्ताविकेत व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य असल्याचं म्हटलंय. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय अनेक वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिक्रिया आल्यात. सामाजिक सुद्धा प्रतिक्रिया सातत्यानं दिवसभर येत राहिल्या. मंगळवारचा दिवस हिजाबच्या बातमीनं चांगला चर्चेत राहिला. आपण आता या कार्यक्रमात पाहणार आहोत वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका, तसंच सामाजिक संघटनांच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया. यात रझिया सुलतान यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. बाकी ज्या राजकीय काही प्रतिक्रिया आहेत त्या जशा यायच्या तशाच आलेल्या आहेत. पाहूया. धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण ते स्वातंत्र्य ही इतर सगळ्या स्वातंत्र्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये ड्रेस कोडच त्या ठिकाणी चालला पाहिजे. उद्या कोणी एखादा व्यक्ती मिलिटरीमध्ये असताना सांगेल की मला मिलिटरीचा ड्रेस चालत नाही कारण तो माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे, असं चालू शकणार नाही. त्यामुळे अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. आणि आमचं असं मत आहे, आता तरी हिजाब बद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करणाऱ्यांनी चूप बसावं. दुर्दैवी आहे आणि जे कॉन्स्टिट्यूशनल राईट आम्हाला दिलेला आहे त्याच्या विरोधात जाऊन, आणि तुम्ही जसं म्हणतं की कोर्टाने हे स्पष्ट सांगितलेलं आहे, तर त्याच कोर्टाचे जे प्रमुख कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, आणि त्यांचे जे प्रमुख आहे जस्टिस JS वर्मा, त्यांनीही सांगितलेले आहे की सुप्रीम कोर्ट इज सुप्रीम बट नॉट इनफॅलिबल. म्हणजे सुप्रीम कोर्ट ही चूक करू शकतं निर्णय देताना, तर हे तर हायकोर्ट आहे. आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ, त्याचं जोराने म्हणजे आपला जे बाजू आहे ते मांडू आपण. माननीय कोर्टाने दिलेला आज निकाल, आज त्याच अनुषंगाने आम्ही जात आहे. हिजाब असावा का, तर नक्की असावा. त्यांनी त्यांच्या घरात घालावा, त्यांच्या कार्यक्रमात घालावा, परंतु मी शाळा कॉलेजमध्ये तो घालून जाणार. संस्थेचा नियम तोडून आम्ही तो मिरवणार. त्याला विरोध केला तर आम्ही अख्ख्या भारतभर मोर्चे काढू, आंदोलन करू. त्या धर्मांतर लोकांचा, त्या लहान मुलीचा सुद्धा आम्ही 5-5 लाख रुपये देऊन सत्कार करू. हे जे इथल्या बहुसंख्य लोकांना दुखवण्याचं कारण ते करत होते, मला असं वाटतं माननीय कोर्टाच्या निकालानंतर ते तरी थांबेल. मजहब का जो संविधान है ना, चाहे हिंदू का या मुसलमान का हो, एक बार लिखा गया है वो. मैं इस जजमेंट को बिल्कुल मानने को तैयार नहीं हूं. अदालत ऊपर की रही है, ऊपर की अदालत में जाएंगे, लेकिन इस मुल्क में रहने का सबको हक है और अपने अपने मजहब पर चलने का हक है, ये संविधान में है. त्या गटाला वाटतं की आम्हाला हिजाब वापरू द्यावा कॉलेजमध्ये, पण कोर्टाने सांगितलंय की घटनेनुसार त्या त्या शाळांना, शिक्षण संस्थांना आपले नियम ड्रेस कोड बनवण्याचा अधिकार आहे. पण आपण यामध्ये माननीय न्यायदेवतेच्या विचारांचा, त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. त्याच्यामुळे जो काही निर्णय आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो. एखाद्या मुलीला शिक्षण घ्यायचं आहे, पण तिच्या घरचे जर आईवडील असं म्हणत असेल की बाई तू नकाब किंवा हिजाब घातला तरच तुला आम्ही पुढचं शिक्षण करू देऊ, नाही जर घातला तर आम्ही तुला करू देणार नाही, तेव्हा मग प्रश्न पडतो की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये पुस्तक मोठं की हिजाब मोठं. तिच्यासाठी पुस्तक मोठं आहे, पण हिजाब न घातल्यामुळे जर तिला अडथळा येत असेल तर अनेक मुली ते घालतात.
पण असं कुठलंही बंधन मला असं वाटतं लादल्या जाऊ नये. आणि आपल्या भारतामध्ये जे काही प्रकरण हिजाबवरून झालेलं आहे त्याला कुठेतरी राजकीय स्टंट दिला जात आहे आणि हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत की राज्यातलं तापमान वाढतं का आहे.